आज आपण अगदी सोप्या पद्धतीने आणि परफेक्ट मापानुसार प्रिन्सेस कट ब्लाऊजचं पेपर कटिंग पाहतोय। तर ही आपली मापं आहेत। पूर्ण उंची आहे 12 इंच, छाती आहे 32 इंच, कंबर आहे 26 इंच, पुढील गळा 6 इंच आणि मागील गळा 9 इंच। इथे मी डबल फोल्ड पेपर घेतला आहे, कारण आपण एकाच वेळी पुढील आणि मागील दोन्ही भागाचं कटिंग करणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा। आता आपण माप टाकूयात। ब्लाऊजची पूर्ण उंची आहे 12 इंच, त्यामध्ये आपण 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतोय। 1.5 इंच का ते मी पुढे सांगणारच आहे। इथे आपण 13.5 इंचाला मार्क करून सरळ लाईन आखून घेऊयात। ब्लाऊजची माप टाकत असताना ब्लाऊजची पूर्ण उंची, शोल्डरचं माप आणि मुंढ्याचं माप, त्याचसोबत टक्स हे परफेक्ट येणं महत्त्वाचं आहे। आता आपण शोल्डरचं माप टाकतोय। शोल्डरचं माप हे नेहमी मागील गळ्यानुसार बदलत असतं। जितका तुमचा डीप नेक असेल त्यानुसार शोल्डर हे कमी होत असतात। आपला मागील गळा हा डीप नेक आहे, त्यानुसार शोल्डर घेतोय आपण 5 इंच। त्यानंतर तिथूनच खालच्या साईडला मुंढा खोलीसाठी मार्क करतोय 5.5 इंचाला। पुन्हा बंद बाजूकडून 5 इंचाला मार्क करून थोडं पुढल्या साईडला 5.5 इंचाला मार्क करून हे सगळे पॉईंट्स जोडत इथे आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने पॉईंट्स दिल्याने आपली मुंढा रेषा आणि छाती रेषा अगदी सरळ रेषेत येतात। तर छाती रेषेवर आपण छातीचं माप टाकूया। आपली छाती आहे 32 इंच, त्याचा चौथा भाग येतो 8 इंच। इथे 8 इंचाला मार्क करून त्यामध्ये आपण 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतोय। त्यानंतर कमरेच्या रेषेवर कमरेचा चौथा भाग आणि त्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन। आता इथं शिलाई मार्जिन तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती करू शकता। आता आपण मार्जिन लाईन आणि फिटिंग लाईन दोन्ही लाईन इथं जोडून घेतोय, म्हणजेच आपल्याला माप टाकायला सोपं जातं। त्यानंतर गळारुंदी घेतोय आपण 2 इंच। इथं जर तुम्ही मागील गळ्याला नॉट लावणार असाल तर 2.25 इंचापर्यंत गळारुंदी घेतली तरी सुद्धा चालेल। त्यानंतर पुढील गळ्याची खोली आहे 6 इंच, त्यामध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन। असं इथे आपण 6.5 इंचाला मार्क करून पुन्हा बंद बाजूकडून 2 इंचाला मार्क करून इथे हा बॉक्स तयार करून घेऊयात। आता पुढील गळ्यासाठी आपण पंचकोनी गळ्याचा शेप तयार करतोय। त्यासाठी आपल्याला खालच्या साईडने 1.5 इंचाला मार्क करून बाहेरच्या साईडला आपल्याला अर्धा इंचाला मार्क करून अशा पद्धतीने क्रॉस लाईन आखून घ्यायची आहे। आता ही लाईन आपण वरच्या साईडला क्रॉस जोडून घेतोय। पहा, ते तुमच्या आवडीनुसार कोणत्याही गळ्याचा शेप देऊन घ्या, पण प्रिन्सेस कटला पंचकोनी गळ्याचा शेप हा खूप छान दिसतो। पहा, आता आपण मुंढ्याचा मार्क करतोय। मागील मुंढ्याचं माप आपण 1.5 इंचावर टाकले, तिथूनच अर्धा इंच आतल्या साईडला पुढील मुंढ्यासाठी। आता मुंढा लाईनचा सेंटर काढून घ्या। टेप अशा पद्धतीने मध्यात फोल्ड करून सेंटरला मार्क करून आता आपण मुंढ्याचे शेप देऊन घेतोय। फिटिंग लाईनच्या इथे 1.5 इंच खालच्या साईडला येत मागील मुंढ्याचा शेप देऊन घेतोय। फिटिंग लाईनच्या इथे 1.5 इंच खालच्या साईडला आल्याने आपल्या मुंढ्यामध्ये चुण्या येत नाही। त्यानंतर तिथूनच आपण पुढील मुंढ्याचा शेप देऊन घेतोय। पहा, तर सगळ्यात महत्त्वाचं प्रिन्सेसचे परफेक्ट टक्स कसे घ्यायचे। आपला पहिला टक्स येत असतो तो शोल्डरच्या इथून आणि दुसरा टक्स आय हुक पट्टीच्या इथून। तर आज आपण टक्स काढण्याचा सोपा फॉर्म्युला पाहतोय। पहा, आपला पहिला टक्स जो आपण शोल्डर पट्टीच्या इथून घेत असतो तो कसा काढायचा ते पाहूयात। आपली छाती आहे 32 इंच, त्याचा चौथा भाग येतो 8 इंच आणि त्यामध्ये कंपल्सरी 1 इंच ॲड करायचं आहे, म्हणजेच झालं 9 इंच। त्यानंतर आपला जो आडवा टक्स असतो तो छातीच्या 10व्या भागानुसार घ्यायचा असतो, म्हणजेच आपली छाती आहे 32 इंच, त्याचा 10वा भाग येतो 3.2 इंच। इथे पाहताय आपला उभा टक्स आलेला आहे 9 इंच आणि आडवा टक्स आहे 3.2। आडवा टक्स काढणं खूप सोपं आहे। तुमची जी काही छाती असेल त्यामध्ये तुम्हाला डॉट देऊन घ्यायचं आहे, म्हणजेच जर इथे तुमची 34 छाती असती तर इथे आपण 3.4 इंच घेतलं असतं। पहा, अगदी सोपी पद्धत आहे। या पद्धतीने तुम्ही कोणत्याही छातीच्या मापाचे परफेक्ट टक्स काढू शकता। आता इथं आपण मार्क करून घेऊयात। आपला उभा टक्स घेतला होता आपण 9 इंच आणि शोल्डरच्या इथे आपल्याला अर्धा इंच शिवण्यात जाणार आहे, म्हणून इथं आपण 9.5 इंचाला मार्क करतोय। त्यानंतर हुक लूक पट्टीच्या इथून आपण आडवा टक्स घेत असतो, तो होता आपला 3.2 इंच आणि त्यामध्ये आपल्याला 1/2 इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे।
आय हुक पट्टी लावण्यासाठी. तर इथे आपण 3.4 इंचाला मार्क करून घेतोय. सेम इतकंच माप आपल्याला कमरेच्या रेषेवर टाकायचं आहे. आता हे दोन्ही पॉईंट्स जोडून घेऊयात, म्हणजे आपल्याला टक्सचं मार्क करायला सोपं जातं. त्यानंतर आपला तिसरा टक्स येत असतो कमरेच्या रेषेवर. तर हा टक्स आपल्या छाती आणि कमरेचं जितकं अंतर असेल त्यानुसार बदलत असतो. तर इथे आपल्या छातीमध्ये 6 इंच अंतर आहे, म्हणून इथं आपण 1.5 इंच टक्स घेतोय. पुन्हा वरच्या साईडला 1.5 इंचाला मार्क करून हे दोन्ही पॉईंट्स जोडून घेऊया. इथे आपल्या छाती आणि कमरेमध्ये 6 इंचापेक्षा जास्ती अंतर असतं, तर हा टक्स आपण 2 इंचाचा घेतला असता. पहा, आता आपल्याला प्रिन्सेसचा शेप देऊन घ्यायचा आहे. प्रिन्सेसचा शेप नक्की कुठे द्यायचा ते पाहूयात. इथे 32 छातीनुसार प्रिन्सेसचा टक्स आपण मुंढ्यात जोडणार आहोत. नेहमी छातीनुसार प्रिन्सेसचा शेप हा बदलत असतो, त्यानुसार हा टक्स आपण मुंढ्यामध्ये जोडत असतो. आता प्रिन्सेसचा शेप देत असताना सुरुवातीला डॉटेड लाईनमध्ये द्या, त्यानंतर ती लाईन डार्क करा, म्हणजेच आपला शेप हा बिघडत नाही. नवीन शिकत असाल तर अशाच पद्धतीने शेप द्या. प्रिन्सेस कट ब्लाऊज कटिंग करत असताना जेव्हा तुम्ही कमरेवरचा टक्स परफेक्ट घ्याल तेव्हाच तुमचा पफ हा परफेक्ट येतो आणि तो फिटिंगलासुद्धा छान बसतो. त्यामुळे आपले टक्स परफेक्ट येतील याची काळजी घ्या. आता आपण जो 1.5 इंचाचा टक्स घेतला आहे ते मार्क आपल्याला पुढं वाढवून घ्यायचं आहे. आता कमरेच्या रेषेवर मी 1.5 इंचाला मार्क करून ही रेषा आपल्याला वरच्या साईडला फिटिंग लाईनच्या इथे जोडून घ्यायची आहे. हे करायला विसरायचं नाही, नाहीतर मग आपल्या पुढील भागात 1.5 इंच माप हे कमी येईल. पहा, इथे आपण परफेक्ट पद्धतीने पुढील भागाचं ड्राफ्टिंग केलंय. आता पुढील भागातून आपण मागील भाग सेपरेट करणार आहोत. आता आपण हे कटिंग करतोय. पुढील भागातून मागील भाग सेपरेट करण्यासाठी सुरुवातीला आपल्याला मार्जिन लाईन, त्यानंतर मागील मुंड्याचा शेप आहे असा कटिंग करून घ्यायचा आहे. इथे पाहताय आपण मागील मुंड्याचं कटिंग करून घेतलं. आता आपण मागील भाग सेपरेट करून घेतोय. मागील भागात आपल्याला काही बदल करायचे असतात. आपण पूर्ण उंची घेतली होती 1.5 इंच, तर मागील भागासाठी आपल्याला फक्त 1 इंच शिलाई मार्जिन लागणार आहे. तर इथं आपण 13 इंचाला मार्क करून घेतोय, म्हणजेच आपल्याला मागील भागातून अर्धा इंच मायनस करून घ्यायचं आहे. इथे आपल्याला खालच्या साईडला अर्धा इंचाला मार्क करून सरळ लाईन आखून घ्यायची आहे. छातीच्या मापात आपण कोणतंही एक्स्ट्रा मार्जिन घेतलं नव्हतं, तर इथं आपण 1.5 इंचाला मार्क करून घेतोय. हे आपलं शिलाई मार्जिन आहे. त्यानंतर कमरेच्या रेषेवर छातीचा चौथा भाग, त्यामध्ये 1 इंच बॅक साईडच्या टक्ससाठी आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन. आता मार्जिन लाईन आणि फिटिंग लाईन दोन्ही लाईन इथे आपण जोडून घेतोय. आता आपण जे मार्क केलंय ते आपल्याला एक्स्ट्राचं पेपर कटिंग करून घ्यायचं आहे. त्यानंतर गळारुंदी घेतली होती आपण 2 इंच. मागील गळ्याची खोली आहे 9 इंच आणि अर्धा इंच आपल्याला शिवण्यात लागणार आहे. असं इथे 9.5 इंचाला मार्क करून खालच्या साईडला आपण 2.5 इंचाला मार्क करून इथे हा बॉक्स तयार करून घेतोय. इथे तुम्ही खालच्या साईडला डीप नेक 3 इंचापर्यंत वाढवू शकता. त्यानंतर बॅक साईडच्या टक्ससाठी फिटिंग लाईनपासून बंद बाजूपर्यंतचा मध्य काढून घ्या. टेप अशा पद्धतीने फोल्ड करून इथं आपण मध्य काढून घेतला. आता आपण जो 1 इंच टक्स घेतला होता तो दोन्ही बाजूला अर्धा इंच घेऊन वरच्या साईडला 4 इंचाला मार्क करून हा मागील भागाचा टक्स इथे आपण जोडून घेतोय. मागील भागाचा टक्स हा ब्लाऊजच्या उंचीनुसार नेहमी बदलत असतो. पहा, इथं आपण ड्रॉ करून घेतला. आता मागील गळ्यासाठी खालच्या साईडला 1 इंचाला मार्क करून अशा पद्धतीने अर्धा इंच बाहेरच्या साईडला येत शोल्डरच्या इथे आपल्याला ही क्रॉस लाईन जोडून घ्यायची आहे. पहा, इथे आपण साधारण यू शेपचा आकार देऊन घेतला. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही गळ्याचा शेप देऊन घ्या. आता आहे असं आपण कटिंग करून घेतोय. इथे आपल्या 32 छातीच्या मागील भागाचं परफेक्ट असं ड्राफ्टिंग कटिंग झालं. आता मागील भाग बाजूला ठेवून इथे आपण पुढील भाग कटिंग करून घेतोय. आता पुढील भागात आपल्याला काही बदल करायचे आहेत. मागील भाग पुढील भागावर अशा पद्धतीने ठेवून घ्या. आपल्या मार्जिन लाईनच्या इथं जे अर्धा इंच एक्स्ट्रा येतं तिथं मार्क करून टक्सपर्यंत आपल्याला क्रॉस लाईन आखून घ्यायची आहे. त्यानंतर आय हुक पट्टीच्या इथे आपण अर्धा इंचाचा टक्स घेणार आहोत. हा टक्स घेताना आपण जे 9.5 इंचाला मार्क केलं होतं तिथून आपल्याला अशी सरळ लाईन आखून घ्यायची आहे. त्यानंतर दोन्ही बाजूला आपण पाव इंच घेतलं, म्हणजेच एकूण अंतर हे अर्धा इंच आलं पाहिजे. आता आय हुक पट्टीच्या इथून
अशा पद्धतीने आपल्याला अर्धा इंचाचा टक्स तयार करून घ्यायचा आहे। पहा, अशा पद्धतीने टक्स दिल्याने आपल्या प्रिन्सेसचा पफ हा अगदी परफेक्ट येतो आणि आपला ब्लाऊज फिटिंगला सुद्धा खूप छान बसतो। आता हे आपण कटिंग करून घेऊयात। पुढे आपल्याला साइड पार्टमध्ये आणखीन एक बदल करायचा आहे, तो मी पुढे सांगणारच आहे। त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा। इथे आपण पुढील मुंड्याचा शेप कटिंग करून घेतला। आता दोन्ही साइड पार्ट आपल्याला सेपरेट करून घ्यायचे आहेत। आपल्या चॅनलवर ब्लाऊज पेपर कटिंग सोबतच साडीपासून ड्रेस, शॉर्ट कुर्ती, वन पीस असे बरेचसे व्हिडिओज आहेत, ते सुद्धा नक्की पहा। इथे आपण 32 छातीचे पुढील साइड पार्ट तयार करून घेतले। आता आपण बाही कटिंग करून घेऊयात। इथे मी पेपर डबल फोल्ड करून घेतला आहे। पहा, समोरच्या साईडला याची ओपन बाजू आहे। आता ह्याची घडी घेत असताना आपल्या छातीचा चौथा भाग आहे 8 इंच, पण इथे आपण 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतले, म्हणून इथे आपण त्यामधून अर्धा इंच मायनस करून 7.5 इंचावर बाहीची घडी घेतोय। ओपन बाजूकडे 7.5 इंचाला मार्क करून इथे आपल्याला सरळ लाईन आखून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्या बाहीची उंची आहे 4 इंच। ही आपली अस्तरची बाही आहे, म्हणून आपण ह्यामध्ये 1 इंच एक्स्ट्रा घेतलंय, म्हणजेच 5 इंचाला मार्क करून इथे आपण सरळ लाईन आखून घेतो। इथे जर आपली साधी बाही असती तर यामध्ये आपण 1.5 इंच एक्स्ट्रा घेतलं असतं। आता 32 छातीनुसार कॅप हाईट घेतोय आपण 3.2 इंच। वरच्या साईडने 3.2 इंचाला मार्क करून इथे आपल्याला सरळ लाईन आखून घ्यायची आहे। आता या लाईनमधून आपल्याला आपण जे 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलं होतं ते मायनस करून घ्यायचं आहे। आता ह्या फिटिंगच्या मार्कपासून बंद बाजूपर्यंत अशी क्रॉस लाईन आखून घ्या। आता ह्या लाईनचा आपल्याला मध्य काढून घ्यायचा आहे। टेप अशा पद्धतीने मध्यात फोल्ड करून मध्यात मार्क करून घ्या। आता बंद बाजूकडे 1 इंचाला मार्क करून जिथे आपण मध्य काढला तिथे वरच्या साईडला अर्धा इंचाला मार्क करून हे दोन्ही पॉईंट्स जोडत मागील मुंड्याचा शेप देऊन घ्या। पहा, अगदी सोपी पद्धत आहे। त्यानंतर मध्यातून फिटिंग लाईनपर्यंतचा मध्य काढून घ्या। टेप अशा पद्धतीने मध्यात फोल्ड करून इथे आपण मध्य काढून घेतला। आता तिथे खालच्या साईडला पाव इंचाला मार्क करून हे तिन्ही पॉईंट्स जोडत इथे आपण पुढील मुंड्याचा शेप देऊन घेतोय। आपल्या दोन्ही मुंड्यांमधलं अंतर हे 1.25 इंच गरजेचं आहे, तरच आपली बाही फिटिंगला परफेक्ट बसेल। आता खालच्या साईडला दंड घेर आणि त्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन। आता मार्जिन लाईन आणि फिटिंग लाईन दोन्ही रेषा इथे आपण जोडून घेतोय। इथे आपल्या बाहीचं ड्राफ्टिंग झालंय। आता आपण कटिंग करून घेतोय। सुरुवातीला आपल्याला मागील मुंड्याचा शेप आहे असा कटिंग करून घ्यायचा आहे। त्यानंतरच बाही अशा पद्धतीने ओपन करून पुढील मुंड्याचा शेप आहे असा कटिंग करून घ्या। इथे आपण परफेक्ट फॉर्म्युलानुसार 32 मापाची बाही कटिंग करून घेतली। आता ह्या पेपर पॅटर्नवरून ब्लाऊज शिवत असताना आपल्याला पुढील भागात काही बदल करायचे आहेत। आपले जे दोन्ही साइड पार्ट आहेत त्यामध्ये आपल्याला ब्लाऊज शिवते वेळेस शिलाई मार्जिन ॲड करून घ्यायचं आहे। इथे आपल्याला साधारण दोन्ही साइड पार्टमध्ये अर्धा इंच इतपत एक्स्ट्रा घ्यायचं आहे। इथे आपल्या 32 छातीच्या प्रिन्सेस कट ब्लाऊजचं संपूर्ण पेपर कटिंग झालं आहे। तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद।